हॅलो कमांडर, तुम्हाला मी जी डायरी दिली होती त्यातल्या त्या लँडलाईन नंबरबद्दल काही अपडेट? बॉस अहो खूप जुने नंबर येत होते आणि आता लँडलाईन जाऊन पण खूप वर्ष झाली, तेव्हा थोडा वेळ तरी लागेल. हो, पण आपल्याला लवकरात लवकर शोधून काढायला लागेल की ते नंबर कोणाचे आहेत, कोण आहेत ती माणसं. हो हो. ते दयानंद खांडेकरांना ओळखतात का? त्यांनी ते पत्र पाठवलंय का? हां. आणि कमांडर, मला माहिती आहे तुम्हाला हे सांगायची गरज नाही आहे, पण कोणालाही संशय नको यायला. नाही बॉस, आत्तापर्यंत आलाय का? तेव्हा तुम्ही टेन्शन घेऊ नका, चाललंय का. येस, काळजी घ्या. बाय. देवी आई, ती पत्र पाठवणारी व्यक्ती लवकरात लवकर सापडू देत. थांबा थांबा, इकडं कुठं काय? कोण पाहिजे कुणाला? तुम्हालाच भेटायला आलो साहेब. तुम्ही मालक नाही इथले. त्याच्या प्रॉपर्टीत उभा आहेस त्यालाच विचारशील? हा साहेब, हे कौशिक मॅडमचं ऑफिस आहे. तुम्ही त्यांची तिचा भाऊ आहे मी, युवराज खांडेकर. लक्षात ठेवायचं, यापुढे असले प्रश्न नाही विचारायचे मला. अहो, त्यांचे भाऊ तर ते केदार साहेब आहेत, ते आत्ताच वर गेलेत. तुला किती भाऊ आहेत रे? प्रत्येकाला फक्त एकच भाऊ असतो का जगात? असा नियम आहे? असेल की. मला तुमचा आधी ID कार्ड दाखवा. हे माझा दिवस ना आधीच वाईट सुरू आहे, आता पासून वाईट करू नकोस. ओ थांबा साहेब, आम्हाला सांगितलंय आज सोडताना आधी वरून फोन आला पाहिजे, नाही तर एंट्री तर झाली पाहिजे. मला तुमचा आधी ID कार्ड दाखवा. जॉबला आलास तेव्हा डोकं घरी विसरून आलास काय रे? माझ्याकडे ID मागशील युवराज खांडेकरकडे? तुझा युनिफॉर्म आत्ताच्या आत्ता उतरवेन आणि खरी बसवेन काय आमचं तुला. ओ साहेब थांबा, ID कार्ड दाखवा मला आधी. सर, नाही नाही, थांब थांब थांब. तुला ID कार्ड बघायचं ना? चल तुला ID दाखवतो. ये चल चल, ID दाखव. चल ना. ID कार्ड कशाला? तुला माझी आयडेंटिटीज दाखवतो. युवराज, ऐकलंस? युवराज. जरा सांग रे याला मी कोण आहे ते. कोणाचा भाऊ आहे सांग? कौशिकी खांडेकरचा भाऊ आहेस तू. कौशिकी खांडेकरचा भाऊ. तुला कळलं आता? तर मला माफ करा, मला खरंच माहित नव्हतं. अरे तुला कसं माहित असणार? माझ्याकडे ID नाही ना. इथे बघ ना जरा, सगळ्यांनी कसं ओळखलं मला. सांगा रे मी कोण आहे? युवराज खांडेकर. युवराज खांडेकर. कळलं? आज तुला तुझं काम शिकवतो मी. कौशिकी मॅडमांनी सांगितलं होतं मला. हो का? ए ताईला बोलव जा. त्या इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये. अरे मग इथे काय मस्करी चालली आहे का? मी बोलवलंय सांग. सर, त्यांनी डिस्टर्ब करायला नाही सांगितलंय. ठीक आहे, मग जोपर्यंत ताई मीटिंग मध्ये आहे तोपर्यंत हा आणि मी आम्ही इथे जाऊ. हा ए कॉफी सांग रे. सर, माझं खरंच चुकलं, मला माफ करा. युवराज, तू म्हणतोय ना त्याच्याकडे चूक झाली. सगळे बघतायत. मग बघू दे ना. त्याने मला अडवलं, युवराज खांडेकरला तेव्हाही बघितलं तिकडे सगळ्यांनी. त्याला कळायला पाहिजे ना कोणाला अडवायचं आणि कोणाला नाही ते. सर, माझं खरंच चुकलं, मी अशी चूक परत नाही करणार. कशी करशील परत? यापुढे दिसणारच नाहीस तू इथे. उद्यापासून तुझं येणं बंद. मला आत येण्यापासून थांबवलंस ना, आता कायमचं बाहेर. युवराज, त्याला त्याची चूक कळलीये. तू उगाच सीन का क्रिएट करतोय? गपना ए. तू पण यांच्यासारखाच आहेस, नोकरच्या मेंटॅलिटी. खूप बोलल्यास मागासपासून, आता शांत बस जरा. तुम्ही आहेत नोकर आणि मी कोण आहे? कोण आहे मी? कोण आहे रे मी? कोण आहे? बोल कोण आहे? मालक. मालक. आणि मालकांना असतो सेल्फ रिस्पेक्ट, जर तुमच्यासारख्या नोकरांना नसतो दीड दमडीच्या. कळलं? तो सेल्फ रिस्पेक्ट जपावा लागेल ना. सर सोडा ना माझं. शांत उभं राहायचं. सर, माझं खरंच चुकलं सर. शांत उभा सर, मी राहा. अशी चूक सांगतोय तरी. युवराज, युवराज, ये आता बघ आपल्या कर्माची फळं. तू हात का उगारलास त्यांच्यावर? का म्हणजे? त्यांनी इन्सल्ट केला माझा ताई. इन्सल्ट म्हणजे काय? काय केलं यांनी? ID मागतोय माझ्याकडे. माझ्याकडे ID मागतोय. हा मूर्ख. मग काय तो माझ्याकडे कसं काय ID मागू शकतो? हे स्टाफ आहेत, हे नोकर आहेत सगळे. मालक मी आहे. आपण मालक आहोत. मी तुझा भाऊ आहे कौशिकीताई. दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे मी. खांडेकरांचा वारस आहे मी. आणि मला नाही ओळखलंस तू? खांडेकरांचा वारस
दयानंद खांडेकरांचा मुलगा, कौशिकी खांडेकरचा भाऊ, याच्या व्यतिरिक्त तू असं काय अचीव केलेस की त्यांनी तुला ओळखावं? ताई, तू सगळ्यांसमोर मला हे असं हो, मग सगळ्यांसमोर तू सुद्धा त्यांच्यावर हात उगारलास ना. मग मी सगळ्यांसमोरच बोलणार तुला. हो हो, पण माझ्यात आणि त्याच्यात फरक आहे ना. काही फरक नाहीये. ते सुद्धा एम्प्लॉई आहेत, तू सुद्धा एम्प्लॉईच आहेस. इंटर्न म्हणून जॉईन झालायस ना तू, विसरलायस? युवराज, जर तुला असं वाटत असेल की या ऑफिसमध्ये तुला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाईल तर त्या डिल्युजन मध्ये राहू नकोस. कळतंय? या ऑफिसमध्ये जो तुला स्टाफ दिसतोय ना, तो प्रत्येक स्टाफ तुझ्यापेक्षा सिनियर आहेत, किंबहुना हे सुद्धा. आणि यांनी काय चूक केली आहे सांग मला? आयडी विचारलं ना तुला? ते त्यांचं काम आहे. कुठे चुकले ते? युवराज, या ऑफिसमधले काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, डिसिप्लिन आहे, जो तुला सुद्धा फॉलो करावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये मी डिसरिस्पेक्ट सहन करणार नाही, मग तो कोणाकडनंही असो. या ऑफिसमधला प्रत्येक स्टाफ माझी फॅमिली आहे, माझी दुसरी फॅमिली. ते आज इकडे मनापासून काम करतायत ना, म्हणून तू कम्फर्टेबल आयुष्य जगतोयस. आणि काय रे, मान हवाय ना तुला? मग स्वतःला प्रूव्ह कर, स्वतःची वेगळी ओळख निर्माण कर. आणि मग तू कितीही मोठ्या पदावर गेलास ना, तरीही कोणावरही हात उगारायचा तुला अधिकार नाहीये, एवढं लक्षात ठेव. कळतंय? माफी माग. मी ऑफकोर्स तू माफी माग त्यांची. नको मॅडम, आमच्यासारख्या छोट्या माणसाची माफी नको. दादा ऐका माझं, माझ्या ऑफिसमध्ये कोणीही छोटं नाहीये आणि कोणीही मोठं नाहीये. प्रत्येक माणूस या ऑफिसमध्ये प्रामाणिकपणे काम करतो आणि त्याला त्याचा रिस्पेक्ट मिळायलाच हवा. मी माझ्या ऑफिसमध्ये डिसरिस्पेक्ट सहन करणार नाहीये. कळतंय सगळ्यांना? माफी माग. कम ऑन. इकडे बघ. सॉरी. दादा, ह्याच्या वतीने मी सुद्धा तुमची माफी मागते. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तू मला माझं केबिन दाखव. तुझं केबिन नाहीये युवराज. मग तुझं डेस्क आहे तिथे. ये. ताई, थांब थांब. मी या सगळ्यांसमोर आता इथे. तू इंटर्न म्हणून जॉईन झालायस युवराज. तुझ्या आधी ज्या इंटर्ननी जॉईन केलं होतं ना, तू इथेच बसायचा. आणि त्यांनी इतकं छान काम केलं की त्याला प्रमोशन मिळालं डायरेक्ट हेड ऑफिसला. आणि मला खात्री आहे की तू सुद्धा खूप छान काम करशील. कामावर फोकस कर युवराज.